सरू पाणी आण बरं. हे काय आणलं पाणी आण म्हणलं तर हे काय बकेट भरून पाणी आणलं का? मी का जनावर होय का म्हणजे एवढं पाणी पाजून राहिली? तुम्ही पाणी आणलं म्हणलं, हे नाही सांगितलं का काय ना आणलं म्हणून बकेट आणलं गिलास आणलं. कोणताही बी लागो पाणी, बकेट भरते गिलास भरते दोन्ही आणले. देवा या बाईचा दिमाग कुठे आहे रे बापा, काय सांगा. दिमाग कुठे असेल? दिमागाच्या जागी अजून किती राहणार? दे ना पाणी तर दे. अजूनपर्यंत तुम्ही सांगितलं असतं नाही बकेटीनं पिता का गिलासानं पिता तर. नाही मी जानवर होय, मला बकेटीनच पाजतो पाणी. तुम्ही म्हणशान तसं बयाड तोंडे बगर दिमागाचे. मी का आतापर्यंत बकेटीनच पाणी पिलो का? तुम्हाला बकेटीन पाणी पाजून राहिली. आम्ही बयाड बिगर दिमागाचे असते तर आम्हाला सरकार एवढे पैसे देत नव्हते. तुम्हाला माणसाला तर देतच नाही पैसे, आम्हाला तरी सरकार देते पैसे. हो तुम्ही बिंडो खा ना म्हणून तुम्हाला पैसे देते, माणसाला देत नाही. नाही तसं नाही, आम्हाला घर चालवायचं बरोबर समजते आणि माणसं नाही तिच्याच मागं आहे म्हणून तुम्हाला पैसे देत नाही. घ्या प्या पटापट पाणी प्या, मला गिलास वापस द्या. बिचारे पटापट पाणी दे म्हणते, गिलास वापस दे म्हणतं. असं एवढं जोराने पाणी पिते का माणूस कोणी? मग दारू कशी जोराने पिणं होते, पाणी कोण पिणं होत? दारू होय, ते का नुसती दारू पितो का? त्याच्यात पाणी टाकून पितो ना मी. ते माया पाटल्या सोनारापाशी टाकल्या होत्या उजवासाठी. काही आज भेटेल ना, आज धनतेरस आहे ना. हो आणतो मी. जशा नेला तसा सही सलामत आणजा, नाही तर बस. हो आणतो मी. आता खूपच थकलो ना बा, आता थोडासा आराम करतो मस्तपैकी. अरे बापरे, मेला मुळं हे तर झोपलं. आज धनतेरसचा दिवस आहे हे झोपलं चांगलंच. काय या माणसाला लाज आहे का नाही? लोक गाड्या आणून राहिले, घोड्या आणून राहिले, घरी हे झोपा काढून राहिलं. हो धनी उठा ना. काय झालं बिचारी, एवढ्या जोराजोराने आवाज देऊन राहिली, जराशी झोपू नाही देत, काहीच नाही. मला झोपा सुसून राहिले. आपल्या शेजारच्या माणसानं आज गाडी खरेदी केली, धनतेरस दिवसा आहे तर, आणि तुम्ही काहीच नाही खरेदी करून आणलं. मी तर घरी झोपा काढून राहिले. तू हे कशावर विचार करते का मी काहीच नाही खरेदी केली बा? ते बापा तुम्ही मग खरेदी केली नक्की, कोणती काय खरेदी केली तुम्हाला नक्कीच माहिती आहे. विचार कर काय खरेदी केली असेल मी. हे माझ्यासाठी साडी खरेदी केली असेल का? नाही हे साडी तर याने बाप घेतलीच नाही मला आजपर्यंत. साडी नसून खरेदी केली, अजून काही असेल त्याने नक्की कुठे खरेदी केली असेल. नक्की कुठे खरेदी केली. तू आरती गिरती काढून ठेव, मी बाद घेऊन आलो. इले काय माहिती हिच्या पाटल्या ऐकल्या म्हणून. येता माझ्या पाटल्या घेऊन येता म्हणे पाटल्या आज होत नाही म्हणे बा, दिवाळी झाल्यावर होते म्हणे. दिवाळी झाल्यावर होते म्हणे, मी माझ्यासाठी दिल्या दिवाळीच्या दिवशी घालायला होते म्हणून दिल्या. त्याच्यापाशी गर्दीच एवढी आहे का ती म्हणे आता होतच नाही बा म्हणे. वापस घेऊन यायच्या होत्या. इले काय सांगू बाबा, वापस कुठे, मी आता मोडून टाकले आणि पैसे बी घेतले. विचार करून राहिले. मी काय म्हणते, ते जर नसेल देत तर तशाच घेऊन या. अरे देवा, आता तर फसलो माणूस. हो तसंच घेऊन येतो. जा मग. जातो, तू आरती काढून ठेव, मी बात येतो. ए सरू बाहेर बरं आरती घेऊन. हे म्हणते आता धनतेरसले काहीच नाही खरेदी केली, आता मी धनतेरसले खरेदी केली. हिचं काय मत बोलते तर पाहतो. हे काय आणलं बाबा धनतेरसले? मला वाटलं गाडी घेऊन येसान. गाडी तर या मेंढ्यात नाही बकऱ्यात काय फरक आहे? गाडी एका जागेत दुसऱ्या जागेवर जाते, हे मेंढ्या बी एका जागेत दुसऱ्या जागेवर जाते. फरक एवढा आहे का, त्यात पेट्रोल टाका नाही लागत. आणि त्या गाडी घेतली तर गाडीत पेट्रोल टाका लागत होतं. गाडी दूध देत नव्हती, हे दूध देते. अरे देवा, काय करू या माणसाचं. आता मेंढ्या शेळ्या हे कुठे बांधावं? म्हणजे काय धनतेरसला आणायची वस्तू होती का? लोक गाड्या घेऊन राहिले, कोणी काही घेऊन राहिले ना. या माणसानं मेंढ्या आणल्या. काय सरू, धनतेरसले काहीतरी खरेदी करावं म्हणते. लोक सोनं घेते, सोनं दूध देते का नाही? मी त्याच्यापेक्षा पुढचा दिमाग लढवला आहे. हे एकाचे 2 होते, दूध देते. अरे देवा, या माणसाची बुद्धी होय का काय होय काय माहित. युग कुठे चाललं, आपण कुठे चाललो. आणि ह्या बकऱ्याचा वास किती आहे आपल्या घरात नाही? सांग बरं. अहो बकऱ्याचा वास जरूर येते, पण या बकऱ्याच्या वासानं टीबी असलेलाही माणूस सुद्धा होते. किती का टीबी जरी असली ना, बकऱ्याच्या वासात झोपला त्या माणसाची टीबी चालली जाते. तू म्हणतो खराब येते वास. दूध या बकऱ्याचं दूध कोणते? तुम्हीच पेत जा दूध, मला नाही प्यायचं या बकऱ्याचं दूध. या बकऱ्याचं दूध एवढं पौष्टिक आहे, तुला काय सांगू. आता गाई म्हशीचं दूध नाही तेवढं पौष्टिक. 36 प्रकारची वनस्पती खाते हे बकऱ्या, आणि हर एक वनस्पतीमध्ये काही ना काही गुण असतेच. मग सांग, हे 36 प्रकारची वनस्पती खाते, याच्या दुधातनी किती गुण असन आणि किती पौष्टिक असन तू नाही समजू शकत. मग ते दूध तुम्हीच डोळ्यात जाण, तुम्हीच जमा करा, तुम्हीच त्याचं तूप करा, दही करा. मला वाटलं धनतेरसले गाडी घेऊन म्हणलं कुठे घेऊन, मला असं वाटलं तुम्ही तर हे बकऱ्याच घेऊन आले. आता या बकऱ्यावर बसूनच जात जा तुम्ही, या त्या गावले. अहो बायताळे, आपण 12 महिने पोसू, याचे किती पैसे होते पाय, आणि मग त्याच्यावर गाडी घेऊ. असे किती पैसे होईल त्याचे सांगा बरं. अहो बिचारे, एक पिल्लू दिलं का 2000 रुपये महिना सुरू होते. विचार कर, 2 पिल्ले 3 पिल्ले देते. त्याला 12 महिने पोसा. 12 महिने नाही पोसा लागत बिचारे, 7-8 महिने पोसले का झालं का. खरबर पूजा करतो फटाफट, आणि मला तिकडे कोट्यात बांधायला निवडी यायले. या बकऱ्याची पूजा मला करता नाही येत, एखाद्या ब्राह्मणाला बोलावं लागत तुम्ही. ब्राह्मणाले म्हणते बिचारे, इथं का यज्ञ करायला लागते का, त्याला टिक्के लाव आणि बस झाली पूजा आपली. साखर खाऊ घाल, झाली पूजा. झाली का? आता अक्षर टिका तर लावू द्या यायले. का यायले दावी देऊ मग. दावे काय, त्या साड्या आहे ना, त्या साड्याचे करता येते दावे. एक साडी तर घेत ना तुम्ही, सगळ्या साड्या माय बापाच्या घरच्याच आहे, आणि त्यात नाही आता दावे त्याच्या करतो म्हणता. अहो सरू हर एक जागी पैसा नाही गुंतवा लागत. काही ना काही आपण आपली मेहनत लागली पाहिजे. हर एक गोष्टी इकडे जाण्याची का, काही ना काही ती साड्या फाटल्या फुटल्या असेल ते ना, मी त्याचे दावे करतो. तुम्ही त्या कोट्यातनी बांधतो म्हणता, तिथं मच्छर किती आहे, मग पंखा तरी लावा काय एखादा, मच्छर असणार नाही. तो पंखा तर लावतोच मी, पण तिथं कसं आहे, एक अजून
प्लग लावू तिथं गुड नाईटचं एक प्लग तयार करून ते लावून देत जाऊ. मच्छर राहत नाही. तर आपल्या घरात मी गुड नाईटचं एक मच्छर अगरबत्ती नाही आणि तिथं मच्छर अगरबत्ती येऊन राहिली तुम्हाला. आता व्यवसाय चालू केला तर काही ना काही करावंच लागेल ना. मी नाही घालणार रे बाबा हे वासात नाही. तुम्हीच करत जाते सगळं काही. मी तिथं जाणार बी नाही. बरं चारा पाणी तर दाखवशील ना तू. हो चारा पाणी दाखवत जाईन. पण त्याचं ते झाड पुंजाना काय आहे ते तुम्ही दाखवत जा. ते मला सवय नाही. माझ्या घरी काही बापाच्या घरी काही नव्हते हे. आता त्याला झाड पुंजाण्याची ट्रेनिंग घ्यायला लागते का? कोणी का पोटातून शिकून येते का? करायची इच्छा पाहिजे. पहिले तुम्ही करा. झाड पुंजाना कसा करायला लागते तर मग मी पाहतो. थांब ना, तुला जरा शिकून मी सगळं तुला तुझ्यापासूनच कामं करून घेतो. तू फक्त पाहत तर आहे. काही विचार करून राहिले बडबड करून राहिले मनातल्या मनात. काही नाही तू जा म्हणला आता घरात स्वयंपाक पाणी कर. स्वयंपाक पाण्याचं बघ. भूक लागली. स्वयंपाक पाणी बघते तोपर्यंत तुम्ही यायले बांधा एका जागी. चारा पाणी घेऊन या. मी तर हे भुलूनच गेलो. यायला बी खायला लागन ना. काही नाही काही चारा पाणी आणाच लागन. काय सुरू आता या बकऱ्याने मी चारा गिरा टाकला. तू थोड्या वेळाने यायला पाणी दाखवतो. हो पाणी दाखवतो. मित्र होय पाणी दाखवते. तोपर्यंत तुम्ही या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा. इथपर्यंत व्हिडिओ कसा वाटला काय वाटला कमेंट करून सांगा. चला पाणी घेऊन या लागन. मला तर पाणी दाखवायचं सांगितलं. पाजायचं सांगितलंच नाही. मग बकेट दूरच ठेवा लागेल. इथून दिसते पाणी बकऱ्याले. ए सरू पाणी पाजायला सांगितलं होतं तू पाजलं का? काय तर बाबा पाणी ठेवलं इथं. तुम्ही मला पाणी दाखवायचं सांगितलं. नाही त्याला दिसणार पाणी ठेवलं. बकऱ्याने जर पाणी पिलं असतं ते बकेट भरून दिसत नव्हती ना. मी मला बकऱ्याले पाणी दाखव म्हणलं. पाजायचं नाही सांगितलं. बापा हे किती बाई बिंडो खाय रे बापा. जाऊ दे बा मी दाखवतो त्याला पाणी. मित्र हो या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब जरूर करा. चला भेटू मित्र पुढच्या व्हिडिओमध्ये.